कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम जय राम हरि जय राम हरे राम हरि जय राम जय राम जय राम पाहत लोचनी रूप पाहत लोचनी रूप पाहत लोचनी रूप पाहत लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल Oh
कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला, गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, सदा नाम वाचे गाता, नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाता, नाम वाचे गाते, प्रेमे आनंदे नाचती, प्रेमे आनंदे नाचते, आनंदे नाचते, प्रेमे आनंदे नाचते, आनंदे नाचते, प्रेमे आनंदे नाचते, कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करते घरोघर, आनंद करते घरोघर, आनंद करते घरोघर, आनंद करते घरोघर, म्हणे हरती दोष, म्हणे हरते दोष, म्हणे हरती दोष, म्हणे हरते दोष, आनंदाने करीती घोष, आनंदाने करीती घोष, आनंदाने करते घोष, आनंदाने करते घोष, आनंदाने करते घोष, आनंदाने करते घोष, कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, करीती घरोघर, आनंद करीती घरोघर, डोंगार कुमाई, डोंगार कुमाई, डोंगार कृष्ण गोकुळी जन्मला, 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 कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, सुटला, दुष्टा
आनंद
गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करीती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, राम पांडुरंगा, राम पांडुरंगा, राम पांडुरंगा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलती या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागितीये दिव्य लोकासी नेली. श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. वैराग्य शिरोमणी देऊचे सुप्रसिद्ध संत, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं. वारकरी भक्ती मंदिराचा जे कळस ठरले, भागवत धर्माचा जे कळस झाले, ज्यांना आपण जगद्गुरु असं म्हणतो, त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानंतर जगावर जो परिणाम झाला, तो परिणाम सांगणारा अभंग आजच्या या जन्माच्या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, भगवान या अवनीवर, या पृथ्वीवर, या धरित्रीवर आले आणि एक वर्ग फार घाबरला. त्यांना खूप भीती वाटली. दृष्टा चळकाप सुटला, सगळे घाबरले असं नाही, काही जण खूप आनंदित झाले. आनंद करती घरोघर, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. आनंद कसा साजरा केला तर सदा नाम वाचे गाती. नाम वाचेनं गाऊन आनंदाने नाचून गोपींनी किंवा जगाने भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाचं स्वागत केलं, आनंद व्यक्त केला. आणि सदा नाम गायल्याने काय झालं तर ज्यांनी ज्यांनी नाम गायलं, ज्यांनी आनंद व्यक्त केला देव आल्यानंतरचा, त्यांच्या जीवनात ते दोष संपले. तुका म्हणे हरती दोष.
जे जे आनंदाने घोष करतात, देवाचं नाम घेतात, त्यांच्या जीवनात दोष म्हणजे पाप राहत नाही. त्यांचं पाप तसं जळून गेलं, संपून गेलं. तुकाराम महाराज देवाच्या आगमनानंतरचा हा जगावर झालेला परिणाम आपल्यासमोर सांगतायत. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी आपलं श्री क्षेत्र हे शिवडी गाव प्रभू पांडुरंगाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आदी साधू संतांच्या पुण्याईने हा उत्सव, गोकुळाष्टमीचा उत्सव, श्रावण वद्यातला उत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये शिवडी ग्रामस्थ, शिवडी भजनी मंडळ, तरुण मंडळ साजरा संपन्न करत असतो. याही वर्षी हा उत्सव या ठिकाणी साजरा संपन्न होतो आहे. सगळ्या गुरुजनांच्या येण्याने पावन आणि पवित्र झालेला, संस्मरणीय झालेला हा उत्सव परमपूज्य हरिभक्तिपरायण वैकुंठवासी श्री नथुसिंग बाबांच्या वास्तव्याने, त्यांच्या सेवेने, त्यांच्या तपाने पवित्र झालेलं हे शिवडी गाव, वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबांच्या येण्याने, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य लक्ष्मण बाबांच्या राहण्याने पवित्र झालेलं हे शिवडी गाव, आज ज्यांची पवित्र पावन उपस्थिती आहे, आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य श्री परमेश्वरजी महाराज जायभाई, अध्यापक वारकरी शिक्षण संस्था, बाबांची पवित्र पावन उपस्थिती या ठिकाणी आहे. बाबांच्या चरणावर मी नमस्कार करतो. माझ्या दृष्टीने बाबा कीर्तनाला असणं म्हणजे तो पुरस्कार आहे, प्रशस्तीपत्रक आहे. कुठल्याही कीर्तनापेक्षा या कीर्तनाचा आनंद जास्त आहे की बाबा कीर्तनाला होते, बाबा कीर्तन बसून आपलं ऐकलं, हे माझ्या जीवनाला मिळालेलं एक प्रमाणपत्र आहे. आदरणीय हरिभक्तिपरायण श्री कन्हैया महाराज, दौरा सप्ताहाचे कन्हैया महाराज श्री या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांना नमस्कार करतो, जय हरी करतो, बाबांना प्रणाम करतो. तुळशीराम महाराज या निमित्ताने उपस्थित आहे. खूप गोड चाल ज्यांनी गायली, वारकरी संप्रदायातील भजन ज्यांनी मधुर केलं, वैकुंठवासी बोधे बाबा, त्याही आधी वैकुंठवासी भजनमूर्ती बंकट स्वामी महाराज यांच्या चाली आम्ही ज्यांच्याकडून ऐकल्या, आमच्यापर्यंत, आमच्या पिढीला वैकुंठवासी बोधे बाबा आणि आरू बाबा यांच्यामुळे त्या चाली कळाल्या. म्हणून आमच्यासाठी ही फार मोठी माणसं आहेत. आमच्यासाठी ही भजनाची परंपरा, भजनाची गंगा आमच्यापर्यंत आणलेली माणसं आहेत, फार मोठी माणसं. आणि म्हणून आमच्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत आदर आहे. असे श्री आरू बाबा या निमित्ताने उपस्थित आहे. शिवशंकर महाराज त्यांनी बाबांच्या मागे चाल म्हटली. मृदंगावर हरिभक्तिपरायण वासुदेव महाराज सेवा करतायत. आमचे मित्र कीर्तनकार श्री भानुदास महाराज पाटील हे या निमित्ताने उपस्थित आहे. सगळे आमची संस्थेची गुरुबंधू मंडळी उपस्थित आहे. आपण सर्व माता भगिनी, पूर्वी बांधव आणि शिवडी भजनी मंडळ ज्यांनी माझ्याकडे ही सेवा दिली. उरलेल्या वेळेमध्ये देव जशी बुद्धी देईल आणि परमात्मा जशी सेवा करून घेईल तशी सेवा आपण 12 वाजता श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करूया. विठ्ठल विठ्ठल फार अद्भुत दिवस उजाडला आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. नाही, खूप गोष्टी एकत्र जुळून आल्या. 15 ऑगस्ट किती तारखेला असतं? 15 ऑगस्ट 15 तारखेला असतं स्वातंत्र्य दिन. ज्या दिवशी गुलामगिरीच्या जोखडातून आपण मुक्त झालो. राष्ट्रीय सण आहे आपला. देश, सावरकरांचं वाक्य आहे की देश हा माझा देव आहे. धर्माकडे जाताना मध्ये मला देश लागतो, असं सावरकरांचं वाक्य आहे. आणि हे स्वातंत्र्य काही असंच मिळालं नाही. हे स्वातंत्र्य खूप जणांनी आपले प्रपंच त्याची होळी करून आपल्याला सहजासहजी मिळाल्या की त्याचं आपल्याला मूल्य राहत नाही, महत्व राहत नाही. वीर सावरकरांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांना 50 वर्षांची शिक्षा झाली होती आणि त्यांचं वय वर्ष 30 सुरू होतं. आणि इंग्रज सरकारने 50 वर्षांची शिक्षा सुनावली. ते ठाण्याच्या तुरुंगात होते, अंदमानला रवाना होणार होते.
तो पत्नी होती त्यांची 26 वर्षांची माई, तिचं नाव माई म्हणायची. ती भेटायला आली. तिचं 1 वर्षाचं लेकरू दामोदर त्याचं नाव, पोरग सावरकरांचा मुलगा, मरण पावलं होतं. ते म्हणजे ज्याच्याकडे पाहून आयुष्य काढायचं तो मुलगा गेला. आणि ज्या पतीसाठी आपलं माहेर घरदार सोडून आली ती माऊली, ती पतिव्रता, तो पती 50 वर्षांच्या शिक्षेला चालला. आता 30 वर्ष वय त्याच, म्हणजे तो किती वर्षांनी भेटणार, म्हणजे किती वर्षाचा होऊन भेटणार, 80. 80 वर्ष इंग्रजांच्या कोठडीमध्ये कोणी जगत नव्हतं. त्यांची व्यवस्था तशी होती. त्यांनी भिंती उंच उंच बांधलेल्या असायच्या जेणेकरून ऑक्सिजन कैद्याला कमी मिळावा, दमा व्हावा त्याला. दम्याचे आजार, दमा झाला की त्याला त्या अशा गोळ्या द्यायच्या की तो दमा थांबायचा आणि क्षय व्हायचा, साईड इफेक्ट त्याचा टीबी व्हायचा. आणि तो कैदी लवकर, ज्या भांड्यात ते कैद्यांना जेवण द्यायचे ते भांड होतं ॲल्युमिनियमचं. ॲल्युमिनियमचं भांड हे विष आहे. गुडघे खराब, सगळ्यांना एक आजार आहे, अॅनिमिया, रक्तक्षय, हिमोग्लोबिन कमी. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सांगतो काळे मनुके खा, खजूर खा, शेंगदाणे खा, गुळ खा. हा आजार त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यातलं जेवण केल्यामुळे. बरं, कर्करोग त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामुळे वाढला, कॅन्सर. ॲल्युमिनियम खरा धातू नाही, ते विष आहे. जर्मनीचा एक मोठा क्रूरकर्मा शासक होता ॲडॉल्फ हिटलर. त्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये 1.5 लाख युद्ध कैदी सैनिक सापडले त्याच्याकडे, दुसऱ्या देशांची, रशियाची वगैरे. तर हे कैदी आता डायरेक्ट त्याला मारता येईना, तर कसे मारायचे, त्यांना मारण्यासाठी म्हणून त्यांना तो ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवून खाऊ घालायचा, त्याच्यात ॲल्युमिनियमची पावडर मिसळून त्यांना द्यायचं. ॲल्युमिनियम हे चांगलं नाही भांड, ते काय म्हणतात, जर्मनीत ते तयार झालं, त्याने ते तयार केलं ते ॲडॉल्फ हिटलरनी, कैदी लवकर मारावे म्हणून. तर ते आपण त्याला ॲल्युमिनियम म्हणतो. आणि काय म्हणतो, जर्मन. काय लोक चेअरमन म्हणतो, चेअरमन नाही, जर्मन. जर्मनीत तयार झालं. मला काय सांगायचं की इंग्रजांच्या काल कोठडीमध्ये, घरात असेल तर उद्याच फेकून द्या, कमीत कमी त्यात शिजवणं बंद करा. जेवण शिजवणं त्यात चूक आहे. लोखंडाची कढई, पितळ, तांब, कमीत कमी स्टील, कमीत कमी. फायदाही नाही तोटाही नाही स्टीलचा, कमीत कमी स्टील. ॲल्युमिनियम चांगलं. इतकी वर्ष पती जगणार नाही त्या माईला माहिती होतं, कारण इंग्रज ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवतात. इंग्रजांची कोठडी उंच आहे अशी. शेवटचीच पतीचं दर्शन, शेवटचं पतीला पाहायला आली ती ठाण्याचा तुरुंग, 26 वर्षांची, मुलगा मरण पावलेला. ती आली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा सावरकरांनी विचारलं होतं, माई का रडते? तिने सांगितलं, का रडते? प्रपंचाची राख रांगोळी झाली माझी. एक मुलगा होता ज्याच्या सहाय्याने जीवन काढता आलं असतं, ज्याच्या आधाराने, तर तो मरण पावला, 1 वर्षाचा, दामोदर त्याचं नाव. आणि आता म्हणता का रडते? प्रपंचाची राख रांगोळी झाली. सावरकरांनी सांगितलं, माई पण एक सांगू का, भांडी कुंडी जमवणं, मुलाबाळांना जन्म देणं, त्यांना मोठं करणं, यालाच जर तू संसार म्हणत असशील आणि यालाच जर तू प्रपंच म्हणत असशील, तर हा संसार प्रपंच जंगलातले कावळे करतात, कोल्हे करतात, लांडगे करतात, सिंहही करतात. मला थोडा मोठा प्रपंच करायचा होता. माई, तुझा संसार संपला म्हणतेस असं समज की देश हा देव आहे आणि देवाला नैवेद्य द्यावा लागतो. नैवेद्याची आशा आपण करायची नसते. नैवेद्य देवाला दिला म्हणजे दिला, आशा करायची नसते. असं समज माई की देश नावाच्या देवाला आपण आपला संसार रूपी नैवेद्य देऊन टाकला, आशा सोडून दे. तो तिला कळालं पती किती मोठा आहे. त्यांच्या अंगावर पोत्याचा शर्ट होता, असा गाऊन मोठा, कैद्यांना गोनपाट, पोतं मोठं दिलेलं. तर तिला ते पतीच्या अंगावर ते गोनपाट, ते पोतं पाहिलं, मोठं वाईट वाटलं. ती रडायला लागली की हा काय शर्ट दिला सरकारने तुम्हाला, हा काय कपडा दिला. सावरकर हसले आणि सावरकरांनी सांगितलं, पण माई बरं आहे, याच्या डास कधी चावत नाहीत पहा. म्हणजे पत्नीची शेवटची भेट आणि असं विनोद करतायत, किती महान असतील क्रांतिकारक. तर ती खाली वाकली, तिने आपल्या पतीच्या चरणाला स्पर्श केला आणि ती उठे ना. खूप वेळ पावलं पाहत राहिली, नवऱ्याची पावलं, सावरकरांची, विनायक दामोदर सावरकर यांची पावलं. तेव्हा वीर सावरकरांनी विचारलं होतं, माई काय झालं, दर्शन झालं ना, उठ ना, किती वेळ पायांकडे पाहणार. तर तिने सांगितलं होतं, काही नाही, एक 5 मिनिटं शिल्लक आहेत माझ्याकडे. 15 मिनिटाची वेळ दिली होती सरकारने, 10 मिनिटं गेली बोलण्यात, 5 मिनिटं शिल्लक आहे, पाय पाहून घेऊ द्या, पायाचं निरीक्षण करून घेऊ द्या. सावरकरांनी विचारलं, का पण इतकं निरीक्षण का?
तिने सांगितलं होतं काही नाही, पुढच्या जन्मी पाय चुकायला नको, पुढच्या जन्मी पाय चुकायला नको. हे इतकं बलिदान देऊन मिळालेलं स्वातंत्र्य, म्हणून आजचा दिवस फार मूल्यवान आहे, फार महत्वाचा आहे. हे की देश देश आपल्याला वाटला पाहिजे. आपण प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे. बिस्किटचं रॅपर प्लास्टिक टाकताना सुद्धा असं वाटलं पाहिजे की ही भारत माता आहे. असं मी करता कामा नये, ही चूक आहे. मित्र माझा एक मनोज सांगळे, नॉर्वेला इंजिनियर आहे, नॉर्वे देशामध्ये आला होता भेटायला. तो मला म्हणे फार भारी देश आहे महाराज नॉर्वे. तो म्हटलो कसा देश आहे? फार प्रामाणिक माणसं आहे, देशाविषयी फार प्रेम आहे, देशाचा मालमत्तेचा गैरवापर करत नाहीत. म्हणलो कसं काय रे? त्याचं साधं सांगतो महाराज, पेपर जर आणला ना, पेपरचा गठ्ठा जर दुकानदाराने आणला ना, तर ओट्यावर ठेवतात, समोर भांड ठेवतात आणि दुसऱ्या कामाला पेपरवाला निघून जातो. ओट्यावर गावच्या पारावर पेपरचा गठ्ठा आणि भांड. माणसं येतात, पेपर उचलतात, जितके पैसे झाले तितके पैसे भांड्यात टाकून जातात, सुट्टे नसतील तर भांड्यातून करून घ्यायचे. संध्याकाळी दुकानदार येतो, सीसीटीव्ही नाही, कॅमेरा नाही, कोणी पाहायला नाही, तरी पण जितके पेपर गेले तेवढे पैसे जमा झालेले असतात. हा प्रयोग जर शिवडीला केला तर? तुम्ही हसले, मी फक्त विचारलं, केला तर? तुम्ही हसले याचाच अर्थ आहे की बाबा गठ्ठा तर रद्दीला जाईल, पण भांड्याचा सुद्धा भरोसा लागत नाही. आपलं वाटलं पाहिजे महाराज. आपण कारच्या कोपऱ्यामध्ये थुंकत नाही, एसटीच्या कस काय कोपऱ्यामध्ये थुंकतो? मग एसटी देशाची आहे, फक्त ती रंगवून ठेवलेलं राहतं, ती एसटी, ती रांगोळ्या काढलेल्या राहतात कोपऱ्यामध्ये. विमल अंतकरणाची माणसं सगळी, फक्त ते रंगवलेलं राहतं गुटखा खाऊन. देशाबद्दल प्रेम व्हायला पाहिजे, असायला पाहिजे. म्हणून आज महत्वाचा दिवस आहे 15 ऑगस्ट. त्यात दुसरं पर्व, जसा राष्ट्रीय सण आहे तसं आध्यात्मिक माणसाच्या दृष्टीने दुसरं पर्व, माऊलींना या पृथ्वी तलावर येऊन 750 वर्षे पूर्ण झाले. विठ्ठल माऊली महाराष्ट्रात आले आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचा महाराष्ट्र झाला. नाही तर कमाल आहे मोठी. एका राज्याला राष्ट्र कसं काय म्हटलं जातं? निफाड जिल्हा तालुका आहे ना, तालुक्याला जिल्हा म्हटलेलं कसं काय चालेल? म्हणजे आपली जरी इच्छा आहे जिल्हा व्हावा, तरी आता सध्या म्हणून जमेल का? नाही ना. तालुक्याला जिल्हा म्हटलेलं नाही चालणार. मग राज्याला राष्ट्र म्हटलेलं कसं काय चालतं? महाराष्ट्र राज्य आहे खरं. त्याचं कारण मला असं वाटतं की माऊली इथं आले आणि राज्य राहिलं नाही, राष्ट्र झालं, ते सुद्धा महाराष्ट्र. माऊली इथं आले. भाग्यवान आहे आपण महाराज की माऊलींच्या नंतर महाराष्ट्रात जन्माला आलो. आमच्या सिन्नरला आम्ही संस्थेची शताब्दी केला होता 17 साली. एक नेता आला आणि त्याने भाषण केलं होतं, महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही म्हणून महाराष्ट्र करंट आहे. सप्त्यामध्ये महाराष्ट्र करंट आहे कारण महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळालं नाही, मिळालं अजून. यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान झाले होते, पण पंतप्रधान महाराष्ट्राचा अजून काही कोणी झाला नाही. तर त्याचं ते माणूस मोठा होता एक. तो म्हणे महाराष्ट्र करंट आहे कारण महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळाला. तर मी आभार मानताना असं म्हटलं होतं की साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळू द्या. एक वारकरी या नात्याने मला आपल्याला सांगावं वाटतं की महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळू द्या, पण महाराष्ट्र संत प्रधान आहे, हे त्यापेक्षा जास्त मूल्यवान आहे. आम्हाला याचं जास्त महत्व वाटतं की 3-3.5 तासात आम्ही आळंदीला जाऊन माऊलींच्या कुशीत विसावू शकतो, हे जास्त मूल्यवान आहे. आम्हाला याचं जास्त महत्व वाटतं की काही अडचणीमध्ये आम्ही ज्ञानेश्वरी उघडून ज्ञानेश्वरी वाचू शकतो, समस्येवर उत्तर मिळवू शकतो, याचं जास्त महत्व वाटतं आम्हाला त्या पदांपेक्षा. याचं आम्हाला जास्त मूल्य वाटतं, महत्व वाटतं की माऊलींचे पंख, माऊलींची सावली आमच्यावर आहे, हे जास्त महत्वाचं वाटतं. कधी असा विचार करा मायबाप, ओवी वाचताना असा कधी विचार करा की ही ओवी माऊलींच्या ओठाला स्पर्श करून आलेली आहे. तुमच्या अंगावरती ओवी वाचताना रोमांच उभा राहील. ग्रंथ म्हणून नका पाहू ज्ञानेश्वरीकडे, असं म्हणून पहा की हे शब्द माऊलींच्या ओठाला स्पर्श करून आले, तुमच्या अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाही. विनोबा भावे पंढरपूरला गेले. विनोबा भावे पहिल्यांदा देवाच्या चरणी डोकं टेकवलं पांडुरंगाच्या, तर डोळ्यातून अश्रू आले. त्यांना कोणीतरी विचारलं, विनोबा का रडता?
तर त्यांनी सांगितलं होतं यासाठी रडतोय की ती भाग्यवान आहे मी, जिथं माऊलींनी डोकं टेकवलं तिथंच मी डोकं टेकवलं. आपल्याला जर कोणी विचारलं ना, काल पंढरपूरला होते तुम्ही, स्टेटस पाहिलं तुमचं, स्टोरी पाहिली तुमची मी, कस काय झालं पंढरपूर? तर माणसं रस्ता लय खराब, रस्ता लय खराब आणि टोल नाही लागला आणि हॉटेल फार खराब आहेत तिकडची, रोट्या चांगल्या नाही मिळाल्या, भाजी. मग तू का फक्त जेवायला गेला होता पंढरपूरला का काय माहिती. माणसं फार तक्रारी करतात की ते दुकानदार अशी तशी लूट झाली, रूम नाही चांगली मिळाली, आमकत धमकत. त्या विनोबा भावेंची दृष्टी किती श्रीमंत असेल महाराज, त्यांना एकच दिसलं की जिथं माऊलींनी डोकं टेकवलं तिथंच मी डोकं टेकवलं. माऊलींमुळे आपण सनाथ आहोत, लक्षात घ्या. माऊलींमुळे आपण ज्ञानदेवे रचिला पाय, ज्ञानदेवे रचिला पाया, रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. माऊली फार नाजूक व्यक्तिमत्व आहे महाराज. एवढं हळुवार व्यक्तिमत्व सृष्टी जन्माला आल्यापासून निर्माण झालं नाही. माऊलीन इतकं नाजूक सुकुमार हळवं व्यक्तिमत्व, जीवातळी अंतरीत आपुला जीव, एवढं नाजूक. त्याच्या ओव्यातनं दयापदावर सगळ्या माऊलींनी लिहिल्यात, त्या दयापदासाठी लिहिल्यात, पण त्या सगळ्या फक्त माऊलींकडे लागतात. पैपाई काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी की पाओ शीतळतालाई, ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावतू. माऊलींसारखं सुकुमार, माऊलींसारखं नाजूक, माऊलींसारखं हळुवार व्यक्तिमत्व सृष्टी निर्माण झाल्यापासून दुसरं माऊलीं व्यतिरिक्त आत्ता अद्यापपर्यंत जन्माला आलं नाही. देवाला सुद्धा एकच माऊली घडवता आली, परत नाही. देवाला सुद्धा वंशमोर नाही जमला, तर एकदाच. काही कलाकृती असते एकदाच घडली जाते महाराज, परत नाही जमत. ताजमहल ज्यांनी कोणी बांधला, किंवा तेजो महाल नावाचं हिंदूंचं ते मंदिर, ताजमहाल म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा ज्यांनी कुणी घडवलं एकदाच, दुसरं नाही करता आलं परत, आहे की नाही. काही गोष्टी एकदा. एखाद दिवशी छान वातावरण असतं, कीर्तन चांगलं होतं, तीच लोक कुठेतरी म्हणतात तोच अभंग घ्या, तोच अभंग घेतला तरी कीर्तन ते होत नसतं. ते त्या दिवशीच वातावरण असतं, ते तोच दिवस असतो तो. तसंच करून परत नसतं होत ते, नाही का, तोच दिवस असतो. तसं काय क्षण असेल आजचा तो, की देवाने माऊलींना घडवलं, परत तो क्षण देवाला सुद्धा रिपीट नाही करता आला. इतकी सुंदर कलाकृती देवाच्या हातून घडून गेली. 750 वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराज नावाची ती कलाकृती, परमात्म्याने ती आकृती या पृथ्वी तलावर विठ्ठलपंत महाराज आणि श्री रुक्मिणी माता यांच्या पोटी, या दाम्पत्याच्या पोटी माऊलींना जन्म घडवला. त्याला 750 वर्ष पूर्ण झाले. तोही दिवस आज आहे आणि श्री गोकुळ अष्टमीचा दिवस सुद्धा आज आहे. असा त्रिवेणी संगम, तिहेरी योग, त्या योगावरचं हे कीर्तन. माऊली आणि भगवान श्रीकृष्ण एका दिवशी अवताराला येतात, एका दिवशी त्यांची जयंती असते. का बरं असते? ते दोघं एकच आहेत, महाविष्णूचा अवतार. दुसरी काही कारण मला दिसतात. पहिलं कारण मला असं वाटतं की दोघांमध्ये खूप साम्य आहे, खूप सारखेपणा आहे, म्हणून दोघांच्या जन्मतिथी पण एक, वेळ पण रात्री 12, माऊलींची पण आणि श्रीकृष्णाची पण.
वेळ पण एकच, दिवस पण एकच, तिथी पण एकच. दोघांमध्ये खूप साम्य आहे. पहिलं साम्य, दोघांच्या आवडी निवडी खूप सारख्या आहेत, माऊलींच्या आणि श्रीकृष्णाच्या. उदाहरण, माऊलींना झाडं फार आवडतात, निसर्ग फार आवडतो. माऊलींना पहिलं झाड आवडतं, मंदिरात आहे कोणतं, अजान वृक्ष. माऊलींना वृक्ष फार आवडतात. दुसरं झाड आहे सुवर्ण पिंपळ. पिंपळ. माऊलींना अजून एक फुल झाड खूप आवडतं, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा तीन झाडं माऊलींना खूप आवडीची, अजान वृक्ष, पिंपळ आणि मोगरा. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात सुद्धा तीन झाडं त्याच्या फार आवडीची आहे देवाच्या. पहिलं कनेरीचं झाड, फुलझाड. देवाच्या कानात नेहमी पेंध्या कनेरीचं फुल ठेवायचा. देवाचा आवडीचा शृंगार होता तो. वेणुगीत भागवतामध्ये त्याच्यात वर्णन आहे. हा बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपीशम वैजयंती च मालाम रंध्रान वेणोरधर सुधया पूरयन् गोप वृंदैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीत कीर्ती कर्णयो कर्णिकार. भगवान जेव्हा जायचे गोकुळाच्या बाहेर, यशोदेने छान शृंगार केलेला असायचा. कुरळ्या केसांमध्ये मोरपीस खोवून कमरेला रेशमाचा दुपट्टा बांधलेला असायचा. त्यात यशोदा बासरी खोचायची. एक वेताची छडी गायींना वळण्यासाठी, गायींना बोलावण्यासाठी शिंगाची बनवलेली शृंगी देव ती घ्यायची सोबत. दोन टिपके यशोदेने लावलेले असायचे, एक गंधाचा एक काजळाचा. अर्धे दोन्ही घामाने वाहून गेलेले असायचे, अर्धे दोन्ही शिल्लक असायचे. बिंबा फलासारखे देवाचे गाल, डाळिंबासारखे प्रभूचे ओठ, विशाल असा भाल प्रदेश, तीव्र सरळ अशी नासिका, कुरळे केस आणि त्या कुरळ्या केसांजवळ कानाच्या वरती खोचलेलं कर्णयो कर्णिकारम कनेरीचं फुल. देवाला, भगवान श्रीकृष्णाला कनेरीचं फुल आवडतं, भागवत म्हणतं. देवाला दुसरं एक झाड खूप आवडतं, कदंब. कदंबाचं फार वर्णन येतं. गोपींचे कपडे चोरले, भगवान कदंबाच्या झाडावर जाऊन बसले. कालियाला नाथायचं होतं तेव्हा सुद्धा देव गेले कदंबाच्या झाडावरच, तिथूनच उडी मारली कालिया डोहात. देवाला कदंबाचं झाड खूप आवडतं. देवाला आणखी एक झाड आवडतं, ते म्हणजे वटवृक्ष. वटस्य पत्रस्य पुटे शयानम, मार्कंडे ऋषींना दिसलेलं रूप प्रलयामध्ये. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. देवाला वडाचं झाड फार आवडतं. तुम्ही जर कधी वृंदावनला गेलात तर एक ठिकाण आवर्जून पहा, वंशी वट. वडाचं झाड आहे. वंशी म्हणजे मुरली. देव पौर्णिमेला त्या वंशी वटाजवळ येतात. त्यात पुन्हा साधी पौर्णिमा नाही, शरद पौर्णिमा. कोजागरी, कोजागिरी म्हणतो आपण, खरं कोजागरी नाव तिचं, कोजागरी. दूध प्यायची पौर्णिमा कोजागरी. पौर्णिमा फार सुंदर असते महाराज. पौर्णिमा फार अमावस्या काही सुंदर नसते बा, है की. अमावस्येला, अमावस्या म्हणजे डोक्यातल्या फायली ओपन होण्याचं काम आहे, की इथं भूत राहतो, झडपतो. पौर्णिमा सुंदर. तुलसीदास महाराजांचा दोहा आहे, रैन का भूषण इंदु है, दिन का भूषण भानु, दास का भूषण भक्ति है, भक्ति का भूषण त्याग है, त्याग का भूषण शांति है,
अमला दाग तुलसीदास हे. तुलसीदास महाराज म्हणतायत की रात्र शोभते चंद्राने आणि दिवस शोभतो सूर्याने. रात्र देखणी दिसते चंद्र असलेली आणि सूर्य देखणा दिसतो, दिवस देखणा दिसतो सूर्य असलेला. त्यात पुन्हा पौर्णिमा छानच, त्यात पुन्हा शरद पौर्णिमा फार भारी. कोजागरी पौर्णिमा, शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा. पावसाळ्याचे ढग निघून गेलेले असतात, पाऊस पडलेला असतो, नद्या वाहत असतात. आता नद्यांचं गढूळ पाणी निर्मळ झालेलं राहतं, पूर वाहून गेलेलं राहतो. दसऱ्यानंतर येणारी पौर्णिमा. आणि त्या पौर्णिमेला प्रभूने बासरी घेतली आणि गोपींना निमंत्रण म्हणून ती बासरी वाजवली. खूप संतांनी खूप अभंग लिहिले, खूप अभंग लिहिले. वृंदावनी वेणू वेणू, बाबांची चाले बरं. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनु नंदाचा वाजवितो वेणू, तेने गोपिका मोहिल्या, पात्र झाल्या ब्रह्म सुखा, वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर. खूप वर्णन. ब्रह्मविद्येचा पुतळा गाय राखितो गोवळा, श्रुतीने नव्हे ते लिळा, वेदासन कादिका वेदासन कादिका, छंदे छंदे वेणू वाजे, त्रिभुवनी घनु गाजे. मग देवाचं हे वेणू वाजवण्याचं ठिकाण कुठे? देवाचं वेणू किंवा बासरी वाजवण्याचं ठिकाण वृंदावनामध्ये आहे वडाचं झाड, वंशीवट. देवाला सुद्धा 3 झाडं फार आवडतात, कन्हेरीचं, कदंबाचं, वडाचं. माऊलींना सुद्धा 3 झाडं खूप आवडतात, आजान वृक्ष, पिंपळ, मोगरा. दोघांमध्ये साम्य आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दोघं एकत्र आले, बहुतेक एकाच दिवशी आले. दोघांमध्ये आणखी एक साम्य. दोघांनी माता भगिनी वर्गासाठी खूप काम केलं. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आणि भगवान श्री माऊलींनी सुद्धा. भगवान श्रीकृष्णाचं असे महाराज, त्याच्या सोबत जी जी माता जोडली गेली ती त्याने महिला राहू दिली नाही, देवीच झाली ती. भगवान श्रीकृष्णासोबत, भगवान श्रीकृष्णाच्या अंतकरणामध्ये महिलेसाठी विशेष कणव आहे, विशेष आदराची जागा आहे. आसाम नावाचं राज्य आहे, प्रागज्योतिषपूर नावाचं गाव आहे, आजही आहे. नरकासूर, भौमासूर नावाचा असुर राक्षस तिथे राहत होता. जगातल्या उत्कृष्ट सुंदर देखण्या मुली 16,100 मुली त्याने उचलल्या, बंदिवासात टाकल्या. त्याच्या अन्यायाने अत्याचाराने पीडित असणाऱ्या त्या महिला 16,100 जणी. रक्षाबंधनचा दिवस होता, बाहेर तो सिक्युरिटी गार्ड, त्यांची राखण करणारा, तो उभा होता. त्यातली एक धीट होती, तिने दोरा कुठून तरी मिळवला, त्याला आवाज दिला इकडे. त्याच्या हाताला तो दोरा बांधला. 16,100 जणी. भौमासुराने, नरकासूर नावाच्या असुराने कैदेत टाकलेल्या त्या मुली, चांगल्या शिलवान कुलवान, चांगल्या खानदानातल्या. पण करता काय, अपहरण झालं त्यांचं, उचलून आणले याने. राक्षसाच्या तावडीत आहे, त्याच्या अन्यायाने ग्रस्त आहेत त्या. आणि त्यात पैकी एका मुलीने, गोष्ट मी नाही तयार केली, भागवतातली आहे, तो त्या एका मुलीने दोरा घेतला, त्याला बांधला त्या द्वारपालाला. सांगितलं की आज रक्षाबंधन आहे, तू माझा भाऊ आहेस. तर त्याने सांगितलं हा राखी तर तू बांधली, पण मग मी तुला काय देऊ, वर्ग काय ओवाळणी म्हणून. तो म्हटले काय नाही, फक्त हे माझं पत्र तेवढं जगाच्या मालकाला पोहोच कर. कुठे राहतो तू? म्हटले तो निर्गुणाचा सगुण झालाय, द्वारकेत राहतो, सोन्याच्या द्वारकेत, एवढी ओवाळणी घाल मला भाऊ म्हणून. त्याने सांगितलं नक्की. आणि त्याने ते पत्र पोहोच केलं. भगवान द्वारकेला बसले होते, दरबारात बसले होते. ते पत्र वाचलं. पत्र नव्हतं खरं, त्यांची ती अश्रू होती, त्यांचे ते अश्रू होते, त्यांची व्यथा होती. त्या मुलींनी लिहिलं होतं, देवा तुझा निर्गुणाचा सगुण अवतार झाला म्हणतात भक्तांना सुख देण्यासाठी, काय उपयोग रे आम्हाला.
राक्षसाने आमच्या घरून आम्हाला उचललं, इथं ठेवलंय, तुला कळत नाही का? म्हणतात तुला तर सगळं कळतं, म्हणतात की तू हृदयात राहतो, म्हणतात की तुला सगळ्या अंतरीच्या खुणा कळतात देवा, जाणे अंतरीच्या खुणा, चीटी के पाव में घुंगरू हो तो भी अल्लाह सुनता है, कबीर महाराज म्हणतात. मुंगीच्या पायातली घुंगर तुला ऐकायला येतात, आमचं रडणं कसं रे नाही पोचत तुला? आमचे अश्रू तुला दिसत नाही का? तुला सहस्राक्ष म्हटलं जात, हजारो डोळेत म्हणतात ना तुला, मग कस काय आंधळा झालास? आम्ही रडताना पाहत नाही आमच्याकडे तू? असं पत्र त्यांनी लिहिलं आणि ते पोहोचलं भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्णाने ते पत्र असं बाजूला ठेवलं. देव काहीतरी विचारत होते. देवाच्या एका पत्नीने ते पत्र पाहिलं, तिचं नाव सत्यभामा, 17 जीताची मुलगी होती, देवाची 2 नंबरची पत्नी. तोपर्यंत देवाची फक्त 8 लग्न झालेली होती. ती सत्यभामा जवळ आली, तिने ते पत्र उचललं, उघडलं, वाचलं आणि देवाने तिला विचारलं होतं, सत्यभामा काय करायचं? तिने सांगितलं काय करायचं म्हणजे काय? जायचं, त्याला मारायचं, त्या मुलींना मुक्त करायचं. गरुडाला बोलावलं, देव बसले, सत्यभामा माता बसल्या. त्या प्राग ज्योतिषपुरावर आसामोर चालून गेले आणि त्या भौमासुराला मारलं, खलास केलं, तुरुंग तोडला देवाने, कुलूप तोडलं त्याचं. त्या मुली बाहेर आल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्या पाया पडल्या भगवान श्रीकृष्णाच्या आणि त्यांनी सांगितलं की देवा खूप उपकार झाले, मरता मरता तुझं दर्शन झालं, खूप बरं झालं देवा, मरता मरता तुझं दर्शन झालं. तर देवाने मरता मरता कसं काय? आता तर तुमचं जगणं सुरू झालं. त्यांनी सांगितलं कसं काय जगायचं? आता समाज आम्हाला स्वीकारणार नाही. कोण चांगला तरुण आमच्याशी लग्न करेल? आता कोणीच नाही करणार. आणि कोणी केलं तरी बाकीचे, आम्ही गावातून निघालो, चौकात आलो की बोट दाखवतील, ती पा राक्षसाच्या ताब्यात होती आणि आमक्याने तिच्याशी लग्न केलं. मग आमच्याशी जो लग्न करील त्याचीही पत राहणार नाही आणि आम्हाला तर समाज कधीच प्रतिष्ठा देणार नाही आणि वाईट आम्ही वागणार नाही देवा, म्हणून आम्ही चांगल्या खानदानातल्या आहोत, जातो मरतो, जातो आणि मरतो. देवाला वाटलं की प्रश्न संपला, पण जास्त प्रश्न उभा राहिला मोठा की काय करायचं आता यांचं. देवाने सत्यभामेला विचारलं काय करायचं सत्यभामे? तर देवाच्या पत्नीने देवाला उपाय दिला होता की तुम्ही यांच्याशी एका मुहूर्तावर लग्न करा, या कृष्ण स्त्रिया म्हणजे तुमच्या पत्न्या होतील, तरच यांना समाज प्रतिष्ठा देईल, यांना तरच समाज चांगलं जगू देईल. कारण समाजाला माहिती आहे की हिच्याकडे, जिच्याकडे आपण बोट करतो ही कृष्णाची पत्नी आहे आणि तिच्याबद्दल काही वेडं वाकडं वाईट बोललं तर जिच्याकडे बोट करतोय तिच्या नवऱ्याच्या बोटात सुदर्शन चक्र आहे, ते मानेहून जात असतं, ते मानेहून शिशुपाल होत असतो. म्हणून यांना जर प्रतिष्ठा, सन्मान, जीवन द्यायचं असेल देवा, या सगळ्यांचं एका मुहूर्तात तुम्ही पाणी ग्रहण करा. पत्नीने दिला होता सल्ला तो, पत्नीने. अहो आपल्या पतीला 16,100 लग्न करा सांगणारी पत्नी, पतीच्या देवत्वावर तिचा किती विश्वास असेल, कृष्णाच्या कृष्णत्वावर तिचा किती विश्वास असेल, तिला किती ठाऊक असेल की हा अवतार आहे म्हणून, तिला किती माहिती असेल की हा देव आहे म्हणून. वासना म्हणून देवानी लग्न केली का? देवाला कसली वासना महाराज? देवाला श्रुती माता अमना म्हणते. अमना म्हणजे ज्याला मन नाही, वासना राहण्याचं ठिकाण मन आहे. कुठं राहील वासना? त्याला मनच नाही तर वासना राहील कुठं? वासना लग्न केली ना, इतिहास आहे, अजिबात खोटं बोलायचं नाही. ग्रंथ म्हणतात, भागवत म्हणतात, केलीच लग्न. हा पण का केली? त्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी, त्या स्त्रियांना जीवन देण्यासाठी ती लग्न केली. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. महाराज असं म्हटले की देवा तू धर्म आहेस, है की नाही? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप
माता भगिनी त्यांच्यासाठी श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये खूप कथा आहेत पा, खूप कथा आहे. स्त्रियांना प्रतिष्ठा देणारा कृष्ण आहे, स्त्रियांना देवत्व देणारा कृष्ण आहे की नाही. देवाची बहीण आहे एक, देवाची बहीण रोहिणीच्या उदरी आलेली. काय नाव तिचं? श्रीकृष्णाची बहीण. जगन्नाथपुरीला गेले का तुम्ही? हा, देवाची बहीण राधा. झोप आली का तुम्हाला? उशिरा कीर्तन झाला आज म्हणून, टाइम बदलल्यामुळं का? राधा, हा सुभद्रा. सुभद्रा गेले तुम्ही जगन्नाथपुरीला. तुम्हाला सांगतो ती देवाची बहीण, तशी ती काही सख्खी बहीण नाही, ज्याला आपण सावत्र म्हणतो. म्हणजे देवाला 7 आया आहेत भगवान श्रीकृष्णाला. 7च्या 7 सख्या बहिणी आहेत. देवक राजाच्या कन्या आहेत त्या. सगळ्यात मोठीचं नाव रोहिणी आहे, सगळ्यात छोटीचं नाव देवकी आहे. कंसाच्या चुलत्याचं नाव देवक राजा आहे, त्याच्या त्या मुली आहेत. मोठीचं नाव रोहिणी, सगळ्यात छोटीचं नाव देवकी. 7च्या 7 सख्या बहिणी, 7च्या 7 वसुदेवाच्या पत्न्या आहेत. त्यापैकी रोहिणीची मुलगी सुभद्रा देवाच्या सगळ्यात मोठ्या आईची मुलगी. बहीण. बहीण महाराज, ती बहीण श्रीकृष्णाची बहीण म्हणून ती झाली, तर ती बहीण नाही राहिली, सुभद्रा स्त्री नाही राहिली महाराज. तुम्ही जर जगन्नाथपुरीला गेलात तर मध्ये जगन्नाथ आहे म्हणजे स्वतः देव आहे, इकडून सुभद्रा आहे आणि इकडून बलराम आहे. बलराम, जी श्री कृष्णाशी जोडली गेली ना, देवी झाली महाराज, देवी झाली. देवाची पत्नी रुक्मिणी माता, रोज भजन करतो आपण, विठोबा रखुमाई. पत्नी झाली, पत्नी नाही राहिली, देवी झाली, देवी. स्त्रियांसाठी कृष्णाने खूप काम केलं, म्हणून बिलकुल शंका ठेवू नका, सगळ्यांचा उद्धार होणार आहे असं सांगताना भगवान श्रीकृष्णाने माता भगिनींचा पहिला उल्लेख केला गीतेमध्ये. श्रियो मग वैश्यास तथा शूद्रास स्तेपी अंतिम पराम गती. पण पहिला उल्लेख माता भगिनींचा केला. म्हणून तुम्ही कधी पाहिलं का, माता भगिनींचा सुद्धा म्हणजे महिला मंडळीचा सुद्धा आवडता देव कृष्ण आहे, कृष्ण आहे. अहो, एखादी मुलगी, एखादी बाई आपल्या छोट्याशा लेकराला, ती माता माऊली डाळ भात भरवते 2 वर्षाच्या लेकराला, तर काय म्हणते लाडाने? कान्हा म्हणते, माझा कृष्ण कान्हा. कान्हा म्हणते त्याला आजही. ते पोरग जर घरी आलं, छोटं असतं ते, ज्युनियर केजी सिनियर केजीचं ते शाळेत असतं ते, केजी काहीतरी म्हणतात ना, केजी सिनियर केजी ज्युनियर केजी. केजी मी ऐकल्यावर मी म्हटलं पोरं का केजी म्हटल्यावर किलो शाळेत घेतात का काय माहिती. तर ते पोरग जर आलं तर ते आईला म्हणतं, आई उद्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे, म्हणजे काय हटके थोडा वेगळा ड्रेस घालायचा उद्या, रोजचा युनिफॉर्म घालायचं नाही, फॅन्सी ड्रेस स्पर्धा. सगळ्यात जास्त कोणता ड्रेस घालतात बरं? हा, कृष्णाचा. त्याला पितांबर नेसवतील, माता माऊली कुरळ्या केसांमध्ये मोरपीस खवतील, बासरी देतील हातात. ते 4-5 वर्षाचं लेकरू इंग्लिश मिडियमला पण कृष्ण होऊन जातं, कृष्ण होऊन जातं. माता माऊल्यांचा आवडता देव कृष्ण, कारण त्यांना माहिती आहे आपल्यासाठी खूप काम केलं देवाने, आपल्यासाठी खूप काम केलं. भगवान श्रीकृष्ण जसे महिलांसाठी काम करतात, ज्ञानेश्वर महाराज पण तसेच आहेत महाराज. म्हणून दोघांचा जन्मदिवस एका दिवशी. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांचं कीर्तन. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळकर यांच्या मागे उभी असणारी, डोळे झाकून उभी असणारी संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज. चौयुगाचा भक्त नामा ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन संपल्यावर त्या जनाबाई महाराजांना विचारलं होतं, काय नाव तुझं? दर्शन घेताना ती दर्शन घेत होती माऊलींचं, पंढरपूरचं वाळवंट. तर तिने सांगितलं, मी जना, नामदेवरायांच्या घरची दासी.
माऊली बोलले तिच्याशी, तिला खूप आनंद झाला. चरित्रात वर्णन केले जनाबाई महाराजांनी, त्यांचा गाथा आहे, अभंग आहेत त्यांची. तर माऊलींनी विचारलं होतं, जना तू काय करते? म्हटले मी काय करणार, मी मोलकरीने महाराज. मी काय करते, आदल्या रात्री 14 जण आहेत नामदेवरायांच्या घरामध्ये, मग ते धान्य दळून पीठ करून ठेवावं लागतं. सकाळी भाकरी करायचे त्यांना. भाकरी झाल्या की झाडलोट करते. झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी, पाठी घेऊन या शिरी नेवन या टाकी दुरी. स्वयंपाक झाला की मी झाडलोट करते. मग तिथून मला गोवऱ्या गोळा करायच्या असतात संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी इंधन. मी मग गोपाळपुरात जाते, गोवऱ्या गोळा करते. महाराज आलं की धुनी भांडी तयार असतात. मग आधी भांडी करते, मग नंतर धुणं धुवायला चंद्रभागेवर जाते महाराज. बाकीच्या महिला घोळक्याने बसतात, त्यांना प्रपंच. मी एकटी आहे, त्या गप्पा मारतात. कपडे धुता धुता गप्पा मारतात, म्हणून तर कपडे धुवायला शब्द बहुतेक धुणं. तर मी एकटी बसते, मला काही प्रपंच नाही, मी आपली एकटी. मग तिथून आले की कामं तयार असतात महाराज. मग तिथून आलं की कपडे धुवायचे, तिथून आलं की भांडे धुवायचे. तेवढ्यात संध्याकाळ होते. परत मग माऊली मी स्वयंपाक करते, रात्री पळत दळते. जनी सवे दळी देव, त्यांच्या चरित्रात जनी सवे दळी देव, हा जनी सवे दळी देव देव, जनी सवे दळी देव. तिचा देखोनी या भाव, तिचा देखोनी या भाव, कुण कळली ऋषिकेशी, कुण कळली ऋषिकेशी. रात्रभर दळते माऊली आणि मग सकाळी परत सगळ्यात शेवटी झोपायचं, सगळ्यात आधी उठायचं. एवढं मी करते. माऊलींनी सांगितलं, जना मी तुला ते नाही विचारलं, मी तुला संसाराचं काय करते ते नाही विचारलं, मी तुला विचारलं परमार्थाचं काय करतेस, तू सेवा काय करतेस. म्हटले काय करणार मी सेवा, मी आधीच मोलकरीन, त्यात पुन्हा दासी, काय करणार माऊली, त्यात पुन्हा स्त्री जन्म, काय करणार माऊली. माऊलींनी सांगितलं तुला एक सेवा देऊ का. द्या ना माऊली, काही मला झाडायची सेवा द्या, मला बैठका टाकायची सेवा द्या, मी टाळ गोळा करू, तुम्ही जी सेवा द्याल ती मी घेईन माऊली. माऊलींनी तिला सेवा सांगितली होती, जना तू अभंग कर. तिचं अंग शहारलं महाराज, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. मी अभंग करू, मला असं वाटलं माऊली तुम्ही मला सेवा सांगाल झाडून काढत जा जना. तुम्ही असं, मला असं वाटलं की तुम्ही बैठका टाकायची सेवा, तुम्ही मला अभंग करायची. मी अभंग करेन माऊली, नक्की करेन, नक्की करेन. पण माझे अभंग कोण गाईल, मी मोलकरीण आहे, दासी आहे. माऊलींनी सांगितलं होतं जना तू अभंग कर, तुझे अभंग मी गाईल. आणि मग माऊलींनी गायले, मग आपण गाणारच, आपण ती कीर्तनाला घेणारच महाराज, है की. माऊलींवर आपलं फार प्रेम, लक्षात ठेवा. या कीर्तनाच्या गादीचा नियम असा आहे, फडकर यांचा तुम्हाला सांगतो, ज्याने माऊलींचं वर्णन केले त्याचेच अभंग आपण टाळावर म्हणतो. आपल्या संस्थेचा नियम काय, ज्या संताने माऊलींचं वर्णन केलंय, माऊलींची, संत फार मोठा आहे, त्याने माऊलींची स्तुती नाही केली तर आपण त्याचे अभंग टाळावर म्हणत नाही, हा आपला नियम आहे. इतकं प्रेम आहे आपलं माऊलींवर. आता माऊली म्हटले जना तू अभंग कर. जनाबाई महाराजांनी अभंग केले, माऊली म्हटले होते मी गाईन. माऊलींनी गायले त्यावेळी जनाबाई महाराजांचे अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जना माऊलींनी गायले म्हणून आपण गातो. एका दासीला अभंग करायला सांगितले, ते अभंग कीर्तनाच्या गादीवर घेतले. किती प्रतिष्ठा दिली महाराज, नाही का. इथं घेतले जातात ते अभंग, घेतले जातात, घेतले गेले पाहिजे. धरीला जनाबाई महाराजांचा अभंग, पंढरीचा चोर धरीला, पंढरीचा चोर पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर. हृदय बंदी केला, हृदय बंदी केला, पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर.
महिलांसाठी, माता भगिनींसाठी विशेष कनव, विशेष दया, खूप काम. एक देवाची मानलेली बहीण द्रौपदी, तिचा काय भगवान श्रीकृष्णाची रक्तसंबंध काय नाही, ती पंजाबची मुलगी आहे, द्रुपद राजाची कन्या आहे, ती पांचाल देशाची मुलगी, काही संबंध नाही देवाचा बहीण म्हणून तिच्याशी. धृष्टद्युम्नाची बहीण आहे ती, तिकडं पंजाबची मुलगी आहे ती, द्रुपद राजाची कन्या आहे ती द्रौपदी, काय संबंध आहे, काही नाही, भावनेचा संबंध आहे, प्रेमाचा संबंध आहे, स्नेहाचा संबंध आहे. महाराज तिने भगवान श्रीकृष्णाला राखी बांधली बहीण म्हणून, तर त्या द्रौपदीच्या नावाने आज पाप जातं, देवी झाली ती सुद्धा. भगवान श्रीकृष्णाशी जी महिला जोडली गेली देवी झाली. तशी माऊलींच्या चरित्राशी एक महिला जोडली गेली, तिचं नाव कान्होपात्रा, वेश्येची मुलगी, श्यामा नावाच्या गणिकेची मुलगी, नृत्यांगनेची मुलगी, मंगळवेढ्याची, फार सुंदर, फार देखणी, अप्रतिम, लावण्यवान. वारकरी तिच्या ओट्यावर बसला, फराळाला बसला. वारकऱ्यांनी विचारलं नाव काय? म्हटले कान्होपात्रा. लग्न केलं तू? म्हटले नाही केलं. का नाही केलं? म्हटले माझ्यापेक्षा सुंदर मुलगा पाहिजे. पण मग वय उलटून जाईल ना कान्होपात्री, वारकऱ्यांनी सांगितलं. म्हटले उलटू द्या. अगं बाई, इतक्या जास्त वयामध्ये मग तुझं लग्न होणार नाही. पूर्वी ते बालविवाहाची प्रथा होती ना, चुकीची होती ती. कमी वयात लग्न, बालविवाह चुकीचे होते. बालविवाह हे चुकीचेच होते, सध्या जे होतात ते पण चुकीचेच आहेत. म्हणजे पूर्वी बालविवाह व्हायचे, आता नवरदेवाच्या डोक्यावर एकही बाल शिल्लक राहत नाही. मला एकाने पत्रिका दिली महाराज, मला पण लग्नाला. मी म्हटलो मी किती वय आहे तुझं? 42. म्हटलं तुझं एकट्याचं सांगतो का दोघांचं सांगतो नवरा बायको? त्यांचं नाही, सिंगल, वैयक्तिक माझं 42 वय आहे, पर्सनल, एकट्याचं. तो म्हटलं किती वय? म्हटलं 42. म्हणलं लग्न माझंच आहे महाराज. मी त्याला म्हटलं थोड्यासाठी कशाला करतो, राहिलेच किती माझा, एवढे गेले ते. अगं कान्होपात्री, तुझं लग्न नाही होणार. तिने सांगितलं काय का असे ना, पण मी इतकी देखणी आहे की पानाचा विडा खाल्ला तर गळ्याच्या खाली उतरताना समोरच्याला दिसावा. तर मी माझ्यापेक्षा सुंदर, कमीत कमी माझ्यासारखा तरी मुलगा देखना पाहिजे, तर लग्न करीन. वारकऱ्यांनी सांगितलं तुझ्यासारखा फक्त पांडुरंग आहे. आली पंढरपूरला, देवाला पाहिलं, इतका देव देखना दिसला. देव देखनाच आहे महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची सावळे रुपडे चोरटे चिता, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रुपडे चोरटे चिता. पाहत राहिली. देव सुंदर फार आहे, नाजूक किती हे पाहण्यासाठी तिनं आपलं हे बोट उचललं, देवाच्या चरणावर ठेवलं. हळुवार ठेवलेल्या बोटाने देवाच्या चरणाला अक्षरशः खोच पडली, खड्डा पडला. लोण्यावर बोट ठेवावं तर बोट जसं लोण्यात बुडतं तसं तिची बोट देवाच्या चरणावर बुडाली. शास्त्राने तिचं वर्णन कान्होपात्रा किंवा मुक्तकेशी नावाच्या दासीच्या रूपाने, मुक्तकेशी तिचं नाव काही ठिकाणी आलंय, करून ठेवलं. पहा. आणि जेव्हा लोकांना कळालं की ही श्यामा नावाच्या गणिकेची मुलगी, अरे मंदिराच्या बाहेर काढायला, तिला मंदिराच्या बाहेर काढलं लोकांनी. ती सुद्धा पांडुरंगाला हृदय देऊन बसली. आता परत माघारी येत नाही. देवाचे एकदा चरण पाहिले, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुला गे माये, असे न धनीवरी आपुले माहेरी. हृदय एकदाच दिलं जातं महाराज. हृदय प्रेम एकदाच केलं. ते काय नारळ आहे का? ते काय जेवढे लोक आहेत तेवढे कुटके करायचे. आता हे थोडी गुरुजन मंडळी बसलीत म्हणून एवढं बासा पुढे निघू. आता रोज असतात मग थोडं जरा गेलो असतो. तुम्हाला सांगतो, घटस्फोटांचं प्रचंड प्रमाण वाढले. त्याचं कारण असं आहे की माणसाला हे कळायलाच तयार नाही की मन हे एकदा दिलं जातं. विठ्ठल विठ्ठल आणि तिने ते देवाला देऊन टाकलं. तिला लोकांनी मंदिराच्या बाहेर काढलं. कबीर महाराज आले तिकडून,
त्यांनाही लोक मंदिरात घे ना, मुस्लिम आहेस तू, चोखा महाराज आले, समाज म्हटलं अंत्यज आहे, तू नाही मंदिरात यायच. जनाबाई महाराज आल्या, मोलकरी नाही तू, दासी नाही मंदिरात यायच. चौघांना मंदिराबाहेर ठेवलं समाजाने. ज्ञानेश्वर महाराज किती हळवे आहेत पहा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हटले की जर यांना मंदिरात समाज घेत नसेल, यांना जर आतमध्ये येण्याची परवानगी नसेल, खरं फार मोठी चूक आहे बा. हे महाराज वासुदेव महाराज मृदंग वाजवत आहेत. हा मृदंग लाकूड आहे आणि दुसरं काय त्याच्यात चमड आहे. चमड म्हणजे प्राण्याची कातडी. मी म्हणतो हा मृदंग मंदिरात चालतो की नाही? रामरायाच्या मंदिरात चालतो ना आतमध्ये. मरणोपरांत प्राणी पखवाज रूपाने मंदिरात जातो. मेल्यानंतर चालतो, देवाला चालतो. प्राण्याचं बरं आहे बाबा, काहीतरी होतं त्याचं, आहे की नाही? प्राण्याचं काहीतरी चपला तरी होतात, मृदंग तरी होत. मी विचार करतो एवढा ऍटिट्यूड आहे माणसाला, काय होतं बरं माणसाचं? काहीच होत नाही, राख होती, काहीच होत नाही मेल्यावर. रात्री 2 वाजता फोन येतो, गेले. आपण म्हणतो सकाळी गेले असते निवांत नाश्ता करून तर काय बिघडला असतो. 2 वाजता कुठं वेळ आहे का जायची? काहीच होत नाही माणसाचं. शरीराची होय माती. माझा मुद्दा पुढे आहे का? हा मृदंग जर रामरायाला मंदिरात चालतो, नथसिंग बाबांच्या मंदिरात हा नेला जाईल, चालतो, देवाला संताला चालतो, महात्म्याला चालतो. मरणोपरांत प्राण्याचं कातड जर मंदिरात नेलं जातं तर जिवंत प्राण्याला, जिवंत माणसाला तू अमक्या जातीचा आहे म्हणून मंदिराच्या बाहेर ठेवणं काय शहाणपणा होता का? तू माऊलींना कसं काय पटेल? नाही पटणार. कसं काय चालणार? एवढे हळूवार माऊली, दुःखवे अनिकाच्या दुःखे. माऊलींनी विचार केला, समाज जर यांना आत घेत नसेल, आणि माऊली त्यात पोळलेत त्या व्यवस्थित, स्वतः माऊली चटके बसून आलेत त्याच्यात. माऊलींना फार दुःख समाजाने दिलंय महाराज. खलील जिब्रान नावाचा एक लेखक आहे, फार मोठा, युरोपचा, खूप प्रसिद्ध आहे. त्या खलील जिब्रानला शिक्षकांनी विचारलं होतं, खलील सगळ्यात मोठं दुःख तुला कोणाचं वाटतं? खलीलने सांगितलं होतं, मला सगळ्यात मोठं दुःख माशाचं वाटतं, कारण त्याचे अश्रू जगाला दिसत नाही, माशाचं. माऊलींचं दुःख तसं आहे. माऊली उच्च वर्णात जन्माला येऊन पुन्हा त्यांना त्रास तोच आहे ना. बाकीच्यांना दुःख बाकीच्यांची दुःख कमीत कमी त्याला वाचा फुटली जाते. माऊलींचं दुःख अबोल आहे, ते शब्दात नाही बांधता येत. ते महात्मे ते बोधावर नाहीत त्या दुःखाचे, पण आपल्याला ते जाणवतं ना. शुद्धी पत्र आणण्यासाठी पैठणला जेव्हा निघाले तेव्हा मुक्ताईने प्रश्न विचारला होता. पाय पळत होते. मुक्ताईने, मैपती बाबांनी वर्णन केले चरित्रामध्ये, मुक्ताईचे पाय पळत होते. मुक्ताईने विचारलं होतं की दादा ही मुंज म्हणजे काय असतं, उपनयन म्हणजे काय असतं? तर माऊलींच्या डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या की मला तर उपनयन पाहिजे, मला तर शुद्धीपत्र पाहिजे, मला तर मुंज करायची, म्हणून मी पायपीट करतोय, खरी गोष्ट आहे. पण मुक्तेला काय पाहिजे? हिला समाज का चटके देतोय? हिचा काय दोष आहे? आमची बहीण आहे, एवढाच दोष. माऊलींनी ते दुःख भोगलंय. मग माऊलींना असं वाटलं की या चौघांना परत मंदिराबाहेर ठेवायचं, आतमध्ये घेतलं तर समाज आपल्याला त्रास देईल. माऊली किती मोठे आहेत का बरं? 750 वर्ष एखाद्याचा जन्मदिवस आठवणीत ठेवला जातो म्हणजे 750 वर्ष. किरकोळ वाटते तुम्हाला? 750 वर्ष, 750 वर्ष म्हणजे माऊलींचा 750वा बर्थडे आहे. 750वा. आपण पोराचा 5वा करतो तो म्हणतो बस, बघा 5वा मोठा केला ना, बघा आता पुढच्या वेळेस आपणच मिसळ खायची घरच्यांनी, काय लोकांना जेव घालायचं नाही, काय नाही बस झालं. लोक खाऊन जातात. 5 बर्थडे खूप झाले. 5वा बर्थडे 750वा. 700. भगवान श्रीकृष्णाचा आज 5638वा जन्मदिवस आहे. 5638. विठ्ठल विठ्ठल ऐका, इतकी वर्ष का आठवणीत ठेवलं आपण माऊलींना? ऐका, माऊलींनी त्या दिवशी त्या चौघांना कीर्तन ऐकता यावं म्हणून मंदिरातलं कीर्तन वाळवंटात नेलं की त्यांना आतमध्ये नाही घेता येत ना, तर आपण बाहेर जाऊ. आजपर्यंत कार्तिकीची कीर्तनं ही चंद्रभागेच्या वाळवंटात होतात. वाळवंट म्हणजे समता. वाळवंटात बसायला टॅक्स नाही, टोल नाही. वाळवंटात एका बाजूला ब्राह्मण स्नान संध्या करतोय आणि एका बाजूला कुत्रा पाणी पितोय. नदीत
तर ती नदी चंद्रभागा कुत्र्याचं स्वागत करत नाही आणि ब्राह्मणाचं स्वागत करत नाही, कुत्र्याला घरी जा का गायीची तृषा हरू की व्याघ्रा विष होणे मारू, तिला काय घेणं नाही. ती म्हणजे सारखेपणा, समते. त्या समतेच्या वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन झालं. माऊलींनी कान्होपात्रेसाठी, जनाबाई महाराजांसाठी मंदिरातलं कीर्तन चंद्रभागेत आणलंय. म्हणून कान्होपात्रेला माऊलींविषयी विशेष प्रेम आहे. म्हणून जनाबाई महाराजांना मायेहुनी माय मानी जनाबाई महाराजांचं एक अभंग आहे माऊलींसाठी. त्या अभंगाचा अर्थ असा आहे की माऊली तुम्ही माझ्या आईची आई आहात, आईची आई, अत्यंत प्रेम करणारी माझी आई, मायेहुनी माय मानी. जसं माता भगिनी कृष्णावर प्रेम करतात ना, तसं कान्होपात्रा जनाबाई महाराज माऊलींशी स्नेह जोडतात. दोघांमधलं साम्य. आणि म्हणूनच का काय दोघं एकाच दिवशी अवताराला आलेत. अच्छा विठ्ठल विठ्ठल हा पण मग भगवान श्रीकृष्ण अवताराला आले तर मग त्याचं जगावर काही परिणाम झाला की नाही, काय इफेक्ट झाला, काय परिणाम झाला देव अवताराला आल्यावर, हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला. दुष्टाचा डकाप सुटला, दुष्टाचा डकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. दुष्टाचा डकाप सुटला, दुष्टाचा डकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. देवाच्या अवताराचा, देवाच्या आगमनाचा परिणाम आहे. कृष्ण गोकुळी जन्मला परिणाम व्हावा. देवाच्या जीवनाचा, देवाच्या आगमनाचा परिणाम असा झाला की दृष्ट घाबरले, दृष्टांना चळकाप सुटला. रामचरित्र आणि कृष्णचरित्र थोडा फरक आहे. रामप्रभू सगळ्यांनाच देव मानून त्याच्याशी व्यवहार करतात. काळ बदलला, त्रेतायुगातून द्वापर युगात आला तोच अवतार. आता तो अवतार पारखून निरखून तोलून मोजून मग त्याच्याशी वागणूक ट्रीटमेंट करतो, त्याला कृष्ण अवतार म्हणतात. आणि तसंच असावं महाराज, है की नाही. दृष्टांना घाबरायला, कार्ल मार्क्स नावाच्या विचारवंताचं एक वाक्य आहे, तो म्हणतो लोकशाही त्याला म्हणतात जिथं एकाही निर्दोषाला शिक्षा होऊ नये, एकाही निर्दोष माणसाला शिक्षा होऊ नये. पण कार्ल मार्क्स म्हणतो तसा एकही गुन्हेगार मोकाट फिरू नये, तर ती खरी लोकशाही. लोकशाही एकही निर्दोष जेलमध्ये नसावा ज्याचा गुन्हा नाही, त्याला शिक्षा होऊ नये. तसा एकही गुन्हेगार माणूस मोकाट नसावा, ते खरं राज्य आहे, ते खरं राष्ट्र आहे, ती खरी लोकशाही. आणि भगवान श्रीकृष्णाचं ते तत्व आहे. दृष्टा चळकाप सुटला. दृष्टाचा दृष्टपणा देवाने कधीच माफ केला नाही भगवान श्रीकृष्णाने. आणि तसंच असावं महाराज. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. महाभारती युद्ध होतं, 18 दिवस चाललं, 18 नियम होते. पहिला नियम होता दिवस संपला की युद्ध बंद. शत्रुता संपली, उद्या शत्रुता. रात्री एकमेकाच्या शिबिरात जायचं, चौकशी करायची, बरं का तुमचं काय झालं, आमचं कसं काय नुकसान, कुठं लागलं असं विचारायचं. देऊ का मालिश बिलिश करून देऊ का, माझ्याकडे ही ट्यूब आहे, तुझ्याकडे ती ट्यूब आहे, स्प्रे देऊ का, असं. वारीत संध्याकाळी आपण पोहोचल्या नाही का, गुडघ्याला स्प्रे मारून देऊ का, असं करायचं. प्रेमान राहायचं. धर्मयुद्ध होतं, धर्मयुद्ध. आणखी एक युद्ध होतं, तलवारवाल्याशी तलवारवाल्याने लढायचं, गदावाल्याशी गदावाल्याला, रथी म्हणजे रथात जो बसलाय त्यांनी रथावाल्याशी लढायचं, महारथी जो असेल त्यांनी महारथ्याशी लढायचं. तुल्यबळ युद्ध झालं पाहिजे, सारखे पाहिजे दोन्ही ताकदीला. नियम होता. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू तरुण रक्त खवळलं आणि त्याने सांगितलं पप्पा मला तुम्ही फक्त द्या, तुम्ही आज्ञा द्या, मी एक कौरवाला ठेवत नाही. अरे पोरा लहान असतो. नाही नाही तुम्ही मला पाठवा फक्त. म्हटले जा. आणि गेला तो तरुण रक्त आणि चक्रव्यूहातच शिरला
आणि अडकला, बाहेरच निघता येईना. पण जीवाची शर्थ करून लढत राहिला. त्याला माहिती होतं फक्त सूर्य बुडेपर्यंत आपल्याला लढायचं. सूर्य एकदा अस्ताला गेला की युद्ध संपणार, आपण फक्त तोपर्यंत जिवंत राहायचं. प्राणाची बाजी लावून तो जिवंत राहिला. महाभारत म्हणतो प्राणाची बाजी लावून तो जिवंत राहिला. कुठपर्यंत? जोपर्यंत संध्याकाळ होत नाही तोपर्यंत. सूर्य अस्ताला गेला, सूर्य डोंगराआड गेला आणि अभिमन्यूने शस्त्र खाली ठेवले आणि एक सुटकेचा निश्वास टाकला की वाचलो गड्या. पण दुर्योधन होता, दुःशासन होता आणि तिकडून त्यांचा मामा पळत आला शकुनी. त्या शकुनीने दुर्योधनाच्या कानात सांगितलं, अरे तो अर्जुन कधी सापडायचा? तो नाही सापडणार तुम्हाला, त्याचा मुलगा सापडलाय शकुनी. काय नाव ठेवलं गाड्या, परत कोणीच कोणाचं नाव शकुनी नाही ठेवलं. म्हणजे आधार कार्डवर अधिकृत नाही, तसे म्हणतात माणसं एकमेकाला, पण असं लिगल पाळण्यात कोणी कोणाचं नाव शकुनी नाही ठेवलं. नावच बदनाम केलं गाड्याने, एवढा वाईट वागला का ते नावच डायरेक्ट खराब झालं, स्क्रॅप भंगारमध्ये काढायला लागलं. ते काय खराब वागला असेल माणूस. पळत आला आणि त्यांनी सांगितलं की अरे भाच्या, काय भांजे भांजे, तो अर्जुन कधी सापडतो काय माहिती. त्याचा मुलगा सापडलाय, तो तुझ्या हातात येणार नाही, तू तुला ऐकणार पण नाही, मारून टाकायला. 20-25 कौरव बिलगले एवढ्याशा कोवळ्या पोरावर. नियम मोडला, संध्याकाळी नंतर लढायचं नसतं. नियम मोडला, एकाशी एकाने लढायचं असतं. सगळे चालून आले आणि दुर्दैवाने त्याच्यात कर्ण आहे महाराज. देवाने जे अंतक्षणी सांगितलं होतं करण्याच्या अंतक्षणी की अरे साप मिळेल तिथं ठेचायचा असतो, अर्जुना मारून टाक. देव इतका का कठोर वागेल कर्णाशी? कर्ण चांगला नाही, कर्ण उदार आहे, खरी गोष्ट आहे. संतांनी बाजू पण घेतली थोडीफार त्याची, पण तो तसा दृष्ट आहे महाराज, फार फार दृष्ट. तुम्हाला सांगू का, द्रौपदीला वस्त्रहरण करण्यासाठी जेव्हा आणलं गेलं तेव्हा द्रौपदीने भीक मागितली होती त्याच्याकडे, पण तो म्हटला होता तू बंधकी आहे आणि तुझी योग्य लायकी, आजच्या भाषेत तुझी योग्यता हीच आहे. हे बोलणं कर्णाला शोभतं, सूर्यपुत्राला शोभतं हे बोलणं. बंधकी, तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हटली होती सप्तसागरांचं पाणी माझ्या माथ्यावरून उघळलं. याच सभेमध्ये मला युधिष्ठिराने माझ्या माथ्यावर तिलक केला. धौम्य ऋषींनी युधिष्ठिराचा तिलक केला राजा म्हणून, कुलगुरूंनी, आणि युधिष्ठिराने माझा महाराणी म्हणून तिलक केला याच सभेमध्ये. आणि याच छताखाली याच सभेमध्ये कर्ण मला बंधकी म्हणतो. बंधकी, बंधकी म्हणजे वेश्या. किती खराब शब्द वापरला. त्याच क्षणी तिने शाप दिला होता की वाटोळ होईल तुझं. झालंच महाराज, झालंच. कर्ण आपल्याला हिरो का वाटतो? ती कादंबरी मृत्यू ग्रेट आहे, तो माणूस भारी आहे. मी भेटलोय त्यांना, बोललो पण आहे, त्यांचं दर्शन पण घेतलंय. शिवाजी सावंत नाव आहे त्यांचं, मृत्युंजय कादंबरी आहे. मी वाचली, खूप वेळा पारायण केलीत मी तिची, माझी आवडती कादंबरी. पण तरी पण सांगतो ती कादंबरी आहे महाराज, त्याच्यात काही सगळं खरं नाही. इतिहास नाही तो, इतिहास नाही. ते काय थोडं स्वतःची बुद्धी वापरून, बुद्धीचे फवारे वापरून बदलवता येत. खरा कर्ण दृष्ट आहे. अभिमन्यूला मारण्यामध्ये कर्ण सुद्धा, श्लोकामध्ये नाव आलेलं आहे त्याचं, कर्ण सुद्धा सहभागी. मारलं अभिमन्यूला. जेव्हा अर्जुनाला कळालं, मोठं दुःख आहे. तरुणपणात पती जाणं आणि आपण म्हातारे असताना तरुण मुलगा जाणं, दोन जगातली मोठी दुःख आहे. एक दुःख अर्जुनाच्या वाट्याला आलं. स्वतः प्रौढ असताना तरुण मुलाच्या चितीला अग्नी दिला अर्जुनाने आणि तिथेच प्रतिज्ञा केली होती, उद्या ज्याने माझ्या अभिमन्यूच्या देहाला लाथ मारली, माझ्या अभिमन्यूच्या शरीरावर जो थुंकला, जयद्रथ, कौरवांचा बहिणीचा नवरा, दुश्शीलेचा नवरा जयद्रथ, ज्याने, आणखी एक नियम होता की मरणांतराने वैराने मृतदेहाची विटंबना करायची. मृत्यू झाला की सन्मानाने तो देह ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाला द्यायचा, हा नियम होता. पण तोही मोडला त्यांनी. मृतदेहावर थुंकला जयद्रथ, लात मारली. म्हणून अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की मी तरी मरेन, नाही तर त्याला तरी संपवेन. मग कसं वागायला पाहिजे त्यांच्याशी बरोबर. आणि त्या दिवशी जयद्रथ रथ युद्धातच नाही आलं, एकदम शेवट, एकदम शेवट. आणि मग देवाने सुदर्शन चक्र आडवं घातलं, अंधार केला. अंधार जसा केला, जयद्रथाला वाटलं संध्याकाळ लगेच पळत पळत आला, चला ती लाकडं बिकडं आणा, आता कसं प्रतिज्ञा पुरी करायला पाहिजे, आपण थोडी मदत करू लागला. धावपळ करू लागला तो जयद्रथ, चला आणा लाकडं, आणा लाकडं, चला ठेवा चिता अर्जुनासाठी तयार करू लागला. आणि देवाने ते सुदर्शन चक्र काढलं, सांगितलं हा जयद्रथ, हा सूर्य, अर्जुना मार.
तो पळायला लागला, देव रथात बसले, अर्जुन मागे. अर्जुनाने ते धनुष्य घेतलं, मारणार तेवढा देवाने सांगितलं, लक्षात ठेव अर्जुना, याचं मुंडकं उडव, पण हे मुंडकं जर तुझ्यामुळे जर खाली पडलं तर तू पण मरशील. म्हटले का? याच्या बापाचं नाव आहे वृद्धक्षत्र, आणि तो तप करत बसलाय की ज्याच्यामुळे माझ्या मुलाचं मुंडकं जमिनीवर पडेल, त्याच्याही मुंडक्याची 100 तुकडे होतील. मग आता तुझ्यामुळे जर पडलं तर तूही मरशील. मग काय करू देवा? नाही, मुंडकं उडवायचं, पण ते असं आकाशातच 1 बाण 2 बाण टोलवतच टोलवत 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 त्याच्याच बापाच्या मांडीवर पाडायचं, म्हणजे त्याच्याच मुळे ते खाली पडलं पाहिजे, म्हणजे मुलगा बाप दोघेही साफ होतील. असं वरती टोलवत 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 न्यायचं असं. आणि मग ते त्या वृद्धक्षत्र नावाच्या बापाच्या मांडीवर पाडलं अर्जुनाने. काय पडलं म्हणून तो उठला आणि ते पडलं खाली. महाराज, दृष्टा चळकाप सुटला, दृष्टांशी असंच वागायचं असतं. तुकाराम महाराजांना विचारा, महाराज म्हणतात पिंडीवर विंचू आला, मग काय करायचं? त्याला नमस्कार करायचा, पण मग लांबून नमस्कार का खिशात घ्यायचा? त्याला खिशात नाही घ्यायचा, त्याला तिथं असताना नमस्कार करायचा. पण तो खाली उतरला का त्याला एकच नमस्कार करतो, चपलेचा, तोच कळतो, त्याला दुसरी भाषा नाही कळत. तेथे पैजाराचे काम, पैजार म्हणजे चप्पल, व्हावे अधमासी अधम. एकही दृष्ट भगवान श्रीकृष्णाने राज्यात मोकाट ठेवला नाही. ना शिशुपाल, ना दंतवक्र, ना कंस, सख्खा मामाय नाही सोडला महाराज. शिशुपाल सख्खा अतिभाऊ नाही सोडला, नाही सोडला. सख्खा अतिभाऊ नाही सोडला. आणि कोण कुठले गवळी पोर होते, गवळी यांची ताकद पिरे, कोण पोरे चांगले, त्यांच्यावर जीव वाळून टाकला कृष्णाने. यांना मात्र नाही सोडलं. दृष्टा चळकाप सुटला, दृष्ट घाबरले. असं मग कोणाला आनंदच झाला नाही का महाराज? सगळे घाबरले? नाही महाराज, का झाला ना आनंद. कोणाला झाला? होता कृष्णाचा अवतार, 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 आनंद करती घरोघर, 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 कृष्णाचा अवतार. साधूंना भक्तांना खूप आनंद झाला. देवाचा अवतार झाला, कारण देव साधूंचं रक्षण करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर महाभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा करही कृपा निधि सजन पीरा. चांगल्या लोकांना आनंद झाला, चांगल्या लोकांना आनंद झाला. भीती कोणाला वाटते माहिती का? गावात जर ती MSCB ची गाडी शिरली आकडे पकडणारे, भीती कोणाला वाटते? दृष्टाचार काप सुटला, भीती. जो लिगल नाही त्याला भीती वाटते की नाही? जो लिगल नाही त्याला भीती वाटते ना. जो लिगल आहे त्याला का भीती वाटेल? त्याला आनंद होईल की बरं चला बाबा चांगली गोष्ट आहे. काही समस्या असतील, तारी तुटलेल्या असतील, सांगता येईल तारी तुटल्या साहेब बिल घेता, कधी टाकता? अहो जर लायसन असेल ना, माणूस ट्रॅफिक हवालदारालाच पत्ता विचारतो. बा लायसन जर असेल ना, पत्ता दुसऱ्या कोणाला नाही विचारत माणूस, ट्रॅफिक हवालदारालाच. तिकीट जर असेल तर TCलाच पत्ता विचारतो माणूस, लोकलमध्ये तिकीट जर असेल. आणि ज्या दिवशी तिकीट नाही काढलं घाईघाईत ना, अख्खे काळ्या पॅन्टवाले असं वाटतं TCचे का काय कोणाच ठाऊक, TCचे का काय कोणाच ठाऊक. ज्याचं वागणं चुकीचं आहे तो घाबरतो. स्वाभाविक आहे. जो धर्माने नीतीने नियमाने वागत नाही, दृष्टाचळ काप सुटला. जे नीतीने धर्माने चांगले वागतात त्यांना आनंद होणार देवाच्या येण्याचा. आनंद करती घरोघर. देव येऊन आनंद झाला असं नाही, देव आला म्हणजेच आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचं दुसरं नावच आनंद आहे. श्रीमद भागवत देव आले
याचं वर्णन करताना असं म्हणतायत की नंदस्तु आत्मज उत्पन्ने, नंदाला आत्मज उत्पन्न झाला. नंदस्तु जाता आल्हादो महामनहा. ते नंद महाराज खूप आनंदित झाले. नंद के आनंद भयो, नंदाला आनंद झाला म्हणजे मुलगा झाला. कृष्ण आनंद स्वरूप आहे. तुम्हाला सांगतो श्रीकृष्णाचे सगळे फोटो आहेत, खूप आनंदात आहे, फार सुखात आहे. पहा कृष्णाचा एक फोटो आहे. कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण अवताराला आलेत. कसा चेहरा आहे? कल्याण मासिक छापतो दरवर्षी गीता प्रेस. कसा चेहरा आहे? खुश आहे ना चेहरा? अगदी खुश आहे. दुसरा आहे माखन चोरी करतायत प्रभू, माखन खातायत. कसा आहे चेहरा? फ्रेश आहे ना? छान फ्रेश चेहरा आहे. आणखी एक आहे कल्याण, त्यांनी गीता प्रेसनी छापले. आणखी एक चेहरा आहे बघा, आणखी एक माखन चोरी करताना देवाचा चेहरा आनंददायी आहे, खूप खुश आहेत देव भगवान श्रीकृष्ण. आणखी एक चेहरा आहे, आणखी एक फोटो आहे देवाचा. देव काला वाटतायत, खुश आहे देव. गायीन मागे फिरतायत. पाहिले चित्र तुम्ही कसं आहे? खुश, फ्रेश, एकदम फ्रेश. आणखी एक चेहरा आहे देवाचा, रास क्रीडा करतायत. एक एक गवळण, एक एक गोपाळ हाती धरोनी नाचती रास मंडळ. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळेने केला बोलावं. फार ते पण खुश आहे. पण काय म्हणते आता हे खुशीचेच मौकी येते. गोपींमध्ये रास खुश आहे, माखन चोरी करताना खुश आहे, खाताना माणूस खुश असतो. आई जवळ बसलेत खुशच असणार, मित्रांसोबत खेळतात खुशच असणार. पण तसं नाही महाराज. प्रसंग कितीही कसलाही असू द्या गंभीर, देव खुशच आहे. युद्धाच्या वेळी कोणी खुश असतं का? पण गीता सांगताना कसे आहेत देव? खुश आहे. म्हणजे त्यांना कुठं युद्ध करायचं होतं, त्यांना फक्त गोडी हाकलायची होती. मग द्वारकेत बसल्यावर राज्याचं चालवायचं होतं, पण खुश आहेत की नाही? नाही टेन्शन त्यांच्या चेहरा. म्हटले अहो सोन्याच्या द्वारकेत राहतात, खुशच असतील. तर मग आणखी एक प्रसंग सांगतो. प्रभास नावाचं तीर्थ आहे, प्रभू बसलेत, डाव्या पायावर उजवा पाय ठेवलाय. देवाचा अंगठा जरा नावाच्या व्याधाला शिकाऱ्याला दिसला आणि त्याला असं वाटलं की हरणाचं तोंड आहे, म्हणून त्याने नेम धरला झाडाच्या आडून आणि त्याने बाण मारला. देवाच्या अंगठ्यावर बसला तो आणि देवाने निर्णय केला की आता अवतार संपवायचा. तोही फोटो गीता प्रेसने छापलाय. आणि साधू सज्जनांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान प्रसाद पोद्दार महाराज, अखंडानंद सरस्वती महाराज आहे की नाही, रामसुखदासजी महाराज, त्यांनी मान्य केलेले फोटो आहेत ते त्यांनी तोही चेहरा कसा आहे महाराज? फ्रेश फ्रेश. आपला जर मूड गेला ना, आपला जर चेहरा पडले, कोणी जर विचारलं का रे एवढा चेहरा पडला, माझं मत कीर्तनाला गेलो चप्पलच गेली गड्या, मूडच गेला अख्खा. परत त्या काळे महाराजाचं नाव काढणार नाही. म्हणजे काय काळे महाराजांनी नेली काय तुझी चप्पल? त्यांनी आणली होती घरून त्यांची. काय माणसं चेहरा पाडून बसतात. देव देव खुश आहे, कायम कायम खुश. आणि म्हणून या अभंगात तीनदा आनंद शब्द आलेला आहे. अभंगाचं निरूपण मी संपवतो, एवढं सांगतो फक्त. तीनदा शब्द आलेला आनंद करती होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. तुका म्हणे हरिती दोष, हरती दोष, आनंदाने करती सदा वाचे नाम गाती, प्रेमे आनंदे नाचती. तिन्ही चरणात आनंद शब्द आलेला आहे, कारण कृष्ण आनंद स्वरूप आहे. कृष्ण आनंद सच्चिदानंद रूप आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री जन्माद्यस्य तोन्वयादितरतचार्थे विघ्न स्वराट तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यत. भागवतातला पहिला श्लोक आहे, त्याच्यातही वर्णन भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे. असा भगवान श्रीकृष्णाच्या येण्याचा परिणाम जगावर झाला असं वर्णन श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून करतायत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
पापाचा भार झाला. सगळ्यात मोठा पापी होता कंस. पृथ्वी ब्रह्मदेवापाशी गेली. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या हातात काही नाही, श्रीहरी विष्णूपाशी सगळे गेले. आणि भगवान विष्णूने वचन दिलं, आश्वस्त केलं, कमिटमेंट शब्द दिला की वसुदेवस्य गृहे साक्षात भगवान पुरुष परहा. वसुदेवाच्या घरी, घरी म्हणजे गृहिणीच्या पोटी मी अवताराला येईल असं वचन दिलं भगवान हरीने. आणि म्हटले तुम्ही जा, कोणी गोपाळ व्हा, ज्याला ज्याला जी सेवा आवडेल ती सेवा घ्या. सगळे वृंदावनात, गोकुळात, मथुरेच्या आसपास 84 कोसमध्ये अवताराला येऊ लागले. प्रभू येण्याची वेळ झाली. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, रोहिणी नक्षत्र आलं, बुधवार, सगळे ग्रहवार नक्षत्र तिथी शुभ झाले. आणि प्रभूने एका शुभ क्षणी, अत्यंत चांगल्या क्षणी, श्रावण वद्य अष्टमीला या पृथ्वी तलावर, या अवनीवर वर्षा ऋतूमध्ये अवतार घेतला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी एक प्रमाण म्हणेन, त्यानंतर पुंडलिक वरदे म्हणेल. नंतर आपण भगवान श्रीकृष्णाला ही फुलं समर्पित करायची. गोळा करायची का टाकायची? तिथे तिथे ना, दोन्ही करायचं, दोन्ही करायचं. चालेल चालेल. अयोनी संभव नोहे काही श्रमी, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला, प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी देवकी मातेच्या कुशीमध्ये प्रगट झाले, तसेच श्री रुक्मिणी मातेच्या कुशीमध्ये श्री माऊली प्रगट झाले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम शरणागतम कृष्णा, सुस्वागतम शरणागतम कृष्णा, हे आगतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, व्यासपीठावरून तुम्हा सर्वांना हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री परमेश्वर बाबा जायभाई, हरिभक्तीपरायण श्री कन्हैया महाराज, हरिभक्तीपरायण तुळशीराम बाबा, हरिभक्तीपरायण श्री पंढरीनाथ महाराज आरू, या सगळ्यांकडून, या सगळ्या संत मंडळीकडून तुम्हा शिवडीकरांना माऊलींच्या जन्मोत्सवाच्या आणि श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या
लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. ही सेवा नथुसिंग बाबांच्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.